नमस्कार. आज आपण मुद्राशास्त्रामधील वायू मुद्रा या मुद्रेची माहिती जाणून घेणार आहोत. ही मुद्रा कशी करायची? किती वेळ करायची? कोणत्या आजारामध्ये ही मुद्रा करायची? या सर्व बाबतीबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर वायू मुद्रा, मग ही वायू मुद्रा केल्यानंतर आपल्या शरीराला काय त्याचे लाभ होतात? तर ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे, मग त्या वाताचं संतुलन राखण्यासाठी वायू मुद्रा ही अत्यंत महत्त्वाचं काम करत असते. संतुलन आहे हे पूर्णपणे संतुलन होतं. जो वातदोष तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेला आहे, ज्यामुळे तुमचे गुडघे दुखतात, पाय दुखतात, डोकं दुखतं, मान दुखते, खांदे दुखतात, कंबर देखील दुखते. हे सर्व आजार तुमचे कुठल्याही औषध गोळी न घेता हे घरच्या घरी अगदी 100% हळू-हळू का होईना, पण पूर्णपणे बरे होतात. तर अशी ही वायू मुद्रा प्रत्येकाने रोज करायला पाहिजे. मग तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी किंवा सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3 आवर्तनामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. कारण बऱ्याच व्यक्तीला एकाच वेळेस 50 मिनिटे ती बसू शकत नाही. म्हणून अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे, की सकाळी 15 मिनिट, दुपारी 15 मिनिट, रात्री 15-20 मिनिट अशा पद्धतीने म्हणजे दिवसभरातून त्यांनी जर 50 मिनिटे ही मुद्रा केली, तर त्यांना 100% आराम मिळतो. त्यांचं जे दुखणं आहे ते हळू पण 100% पूर्णतः बरं होतं. वायू मुद्रा केल्यानंतर आपल्याला काय लाभ होतील किंवा कोणकोणत्या आजारामध्ये ही वायू मुद्रा आपण करायला हवी? तर अर्धांगवायू असेल किंवा अर्धांगवायू होण्याची शक्यता, सिम्प्टम्स तुम्हाला जर दिसत असतील, तर तुम्ही लगेच ही मुद्रा करायची आणि एक सोबत 50 मिनिटे ही जर मुद्रा केली, तर 12 ते 24 तासामध्ये तुम्हाला लगेचच आराम मिळतो. त्याचा अनुभवसुद्धा लगेच तुम्हाला 12 ते 24 तासाच्या आत येऊन जाईल. म्हणून अशा प्रकारची ही वायू मुद्रा कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, डोकंदुखी असेल, गुडघेदुखी असेल, सांध्यांचे जेवढे काही आजार असतील, गठिया असेल, संधिवात असेल, आमवात असेल, अशा कोणत्याही प्रकारच्या वातावर अगदी प्रभावी आणि रामबाण अशा प्रकारची ही वायुमुद्रा आहे. आणि ही वायुमुद्रा जर प्रत्येकाने केली, तर त्याच्या शरीरामध्ये असलेलं वायूचं प्रमाण म्हणजे वाताचं प्रमाण हे काय होईल, संतुलित होईल. आणि ही मुद्रा किती दिवस करायची? तर तुम्हाला ज्यावेळेस पूर्णतः बरं वाटेल, त्या दिवसापासून ही मुद्रा तुम्ही केली नाही तरीही चालेल. परंतु जोपर्यंत तुम्हाला ते व्याधी आहेत, तोपर्यंत मात्र ही सातत्याने रोज नियमितपणे सकाळ, दुपार, संध्याकाळ करा किंवा तुम्हाला वेळ असेल तर एका वेळेस 50 मिनिट ही मुद्रा करा. पहा काय अनुभव येतोय. नक्कीच तुम्ही तुमच्या त्या आजारापासून 100% हळू का होईना, पण पूर्णतः बरे होणार आहात. म्हणून अशी ही वायुमुद्रा करून पहा. काय अनुभव येतोय कमेंटमध्ये लिहा. वायुमुद्रा. आपल्या हाताची तर्जनी ही अंगठ्याच्या मध्यभागी अशी ठेवून त्या तर्जनीच्या दुसऱ्या पेऱ्यावर अंगठ्याने किंचित असा दाब द्यायचा आहे आणि बाकीची बोटं अशी सरळ ठेवायची. दुसऱ्या हाताने देखील तीच क्रिया आपल्याला करायची. तर्जनी ही अंगठ्याच्या मध्यभागी इथं तळाशी बरं का, या तळाशी ठेवून अंगठ्याने त्या तर्जनीच्या दुसऱ्या पेऱ्यावर असा किंचित दाब द्यायचा आहे आणि इतर बोटे सरळ ठेवून सरळ बसायचे. आपल्या हाताचे तळवे हे आकाशाकडे असले पाहिजेत आणि पाठीचा कणा सरळ ठेवून आपण डोळे बंद करून शांत मन ठेवून ही मुद्रा तुम्ही
50 मिनिटे जर केली तर संतुलन आहे हे पूर्णपणे संतुलन होतं. जो वातदोष तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेला आहे, ज्यामुळे तुमचे गुडघे दुखतात, पाय दुखतात, डोकं दुखतं, मान दुखते, खांदे दुखतात, कंबर देखील दुखते. हे सर्व आजार तुमचे कुठल्याही औषध गोळी न घेता हे घरच्या घरी अगदी 100% हळूहळू का होईना पण पूर्णपणे बरे होतात. तर अशी ही वायुमुद्रा प्रत्येकाने रोज करायला पाहिजे.